टिक 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 टिक. तर तुलाच बोलतोय, आज मी दाखवणार आहे माझं गाव आणि एकदम आकर्षित करणारे आणि सुंदर असं माझं गाव. चला तर वाट कशाची बघता, दाखवतो तुम्हाला. बघता ना, बघतच राहा. कारण माझं गाव एवढं सुंदर आहे की शब्दात सांगू शकत नाही. पण शब्दात सांगितले नाही तर तुम्हाला कळणार पण नाही, तर शब्दात तर बोलावं लागेल. चला, बोलतोय आणि दाखवतोय. सकाळी सकाळी पक्ष्यांच्या किलबिलाट आणि मंद वाऱ्याची झुळझुळ मनाला आनंद देते. गावातील मातीचा सुगंध गावाला एक वेगळीच ओळख देतात. येथे लोक प्रेमळ, मदत करणारे आणि एकमेकांशी जिव्हाळ्याने वागणारे. त्यामुळे गावात नेहमी आनंदाचे वातावरण असते. शहराच्या गोंगाटात पासून दूर असलेले गाव मनाला शांत आणि आपलेपणाची अनुभूती देते. हे फक्त गाव नाही, तर आठवणी आणि निसर्गाने भरलेले एक सुंदर जग आहे. माझे गाव बघून तुम्हाला पण गावाची आठवण आली असेल ना? हिरव्यागार शेतांनी वेढलेले शांत वातावरण, सुंदर नजारा, नदीकाठी वाहणारे स्वच्छ पाणी आणि कडक उन्हातच घाम गाळून जमिनीला सोनं बनवणारा खरा कलाकार म्हणजे शेतकरी. त्याच्या हातात माती असते, पण त्या मातीतून तो संपूर्ण जगाचे पोट भरतो. शेती करणं फक्त काम नाही, ती मेहनत, संयम आणि निसर्गावर प्रेम आहे. दिवस रात्र कष्ट करून जो इतरांच्या घरात अन्न पोहोचवतो, तोच खरा हिरो आहे. कारण हे फक्त पीक नाही उगवत, तर जगण्यासाठी आशाही पेरत असतात. माझ्या या प्रेमळ गावात पावसाळ्यात आणि उन्हाळ्यात या 2 वेळेस भाताची शेती केली जाते. चला, लय ज्ञान दिलं, आता आपण आपल्या भाषेत बोलू. चला तर. तर आपला भारा तयार झालेला आहे आणि हा भारा कशा प्रकारे घेऊन जातात ते तुम्ही बघा. हा आपला छोटा भाऊ आहे आणि ही लहान लहान पोरं कशी डोक्यावर भारा घेऊन जातात, असं तुम्हाला घेऊन जाता येणार का? जर तुम्ही बघताय तर अशी प्रकारे मेहनत करायला लागते, तेव्हाच कुठे आपल्याला अन्न मिळते. भाई, कशा प्रकारे एवढं वजन घेऊन डोक्यावर जावं लागते. आणि ही बघा आपली परी. ते म्हणतात ना भाई, शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. जय जवान जय किसान. तर भाई, नुसता व्हिडिओ नका बघू, सबस्क्राईब पण कर आणि लाईक पण कर आणि शेअर पण कर. आणि कमेंटमध्ये जय महाराष्ट्र असं नक्की लिहा. तर आता तुम्ही असे बघणार आहे की तुम्ही भाऊक होणार. हे बघा आपले छोटंसं वासरू. या वासरूला बघून असे वाटते लहान बाळ आहे समोर. लहान बाळाला कसे आपण लाड करतो, तसे प्रकारे लाड करावेसे वाटतात. आणि मला तर राहून गेले नाही, तर मी गेले लाड करायला. हे बघा, डोक्याच्या खाली हात लावायला लागला, त्याला पण बरं वाटले. आणि नंतर वासरू म्हणाले, चल निघ. तर मी आता निघालेला आहे आपल्या गावदेवा मंदिराकडे आणि दाखवतो तुम्हाला. हे बघा, कुलदेवता हे आदिवासी समाजाचे एकतेचे आणि ओळखीचे प्रतीक आहे. आमच्या आदिवासी समाजाची कुलदेवता श्रद्धेचे, परंपरेचे आणि संस्कृतीचे जिवंत प्रतीक आहे. हे वाघोबा देव आहेत आणि यांच्यावर श्रद्धा खूप आहे आमची. आणि या कुलदेवता मंदिराची स्थापना 20/12/99 म्हणजेच 27 वर्षे होऊन गेलेली आहेत. तर कुलदेवताचा आशीर्वाद घेऊन जय वाघोबा बोलून आपण जाऊया पुढे. तर मित्रांनो, ही संध्याकाळची वेळ आहे आणि संध्याकाळची वेळ म्हणजे निसर्गाने उधळलेली शांततेची शांत वातावरण. मावळत्या सूर्याची सोनेरी तांबडी किरणे आकाशभर पसरतात. पसरलेल्या सूर्याची किरणाची मजा घ्यायला अधिकच मनमोहक वाटते. संध्याकाळचे हे वातावरण मनाला शांत आणि समाधान करून जाते. आणि मन मोकळं करणं फक्त नदीसमोरच नाही होत, तर कधी कधी आरशासमोर बोलणे मदत करतं. हो, मला भीती वाटते. हो, मी थकलोय. आणखी एक छोटीशी सवय, फोन बाजूला ठेवून चालताना स्वतःशी गप्पा मारा. जसं जवळच्या मित्राशी मारतो. हळूहळू मन उघडायला लागतं आणि स्वतःला समजवायला लागतं. स्वतःशी मन मोकळं बोलणं सुरुवातीला थोडं विचित्र वाटतं, पण ते खूप उपयोगाचं असतं. कारण दिवसभर आपण सगळ्यांशी बोलतो, फक्त स्वतःलाच नीट ऐकत नाही. तर मित्रांनो, मावळत्या सूर्याप्रमाणेच आपल्या ब्लॉगचा शेवट होत आहे. तर मित्रांनो, हा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय जोहार.